बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ पुन्हा एकदा मैदानात। कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आजची सुनावणी टळली। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दिवाळीनंतरच सुनावणी होणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा समाजाच्या तरुणांचा घेराव। मराठा आरक्षणासाठी काढलेला GR हा फसवा, त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली हे सांगा, विखेंना सवाल। सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगा भरती। सोलापुरातले 4 माजी आमदार भाजपात प्रवेश करण्याची चर्चा, तर 2 माजी उपमहापौर आणि अनेक माजी नगरसेवकांच्या हाती कमळ। बारामतीत अख्खं पवार कुटुंब एकत्र। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा। शरद पवार, अजित पवार, सुळे, सुनेत्रा यांच्यासह अनेक जण एकत्र। आज उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार। दादरमधील शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज उद्घाटन। अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून 1356 कोटींची मदत जाहीर। 8 जिल्ह्यांसाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय काल जारी। 12, 14 आणि 15 सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार मदत। राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन। वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा।